आज पहिल्यांदाच बाबाजींना महत्त्व दिलं जातंय याचा मला आनंद होतोय. आई अंबाबाई, बाबाजींचा या लग्नाला नकार मिळू दे. माजलाय मनोहरबाई, या कामवाला मिरवत कुठे घेऊन चाललात? मठाच्या दिशेने निघालात काय? काही विशेष? तुमची नजर सगळ्याच ठिकाणी असते नाही का? या माणसाला इतकी मोठी शिक्षा का दिली जाते? हा मारुती, तुमच्या सुनेच्या माहेर जाओ. मारुती काका, फार आगाऊ आहे हा. अहो, गावाला नको तो शहाणपणा शिकवत होता. सखू अवस करायची गरज काय? तिचा पुतळा जाळायचा कशाला? हो, सखू काही चेटकीन नाही. अहो, ती थोर विठ्ठल भक्त होती. अरे, मुलांना पळवणाऱ्या आणि त्यांना जाळून मारण्याचा प्रयत्न करणाऱ्या त्या सखू बद्दल तो चांगलं बोलतोय, तिचं गुणगान गातोय. मग त्याची काय चांबडी लोळवायला नको? बिचारे मारुती काका माझ्यासाठी मार खाताय आणि मार पडतोय तरी खरेपणा सोडत नाहीये. अरे मार ना, मार मार. बघतेस ना, डोळे उघडून बघ. तुझ्याबद्दल गावात अजूनही संताप खतखतोय. समजते ना तुला? तुझ्याबद्दल हा चांगलं बोलला, याला केवढी मोठी शिक्षा केली जाते. मग विचार कर, तू सखू आहेस हे सांगून मी तुला या गावासमोर उभं केलं, तुझी काय अवस्था होईल? प्रेतावर गिधाड तुटून पडतात तसे सगळे गावकरी तुझ्यावर तुटून पडतील, ठेचून ठेचून मारतील तुला. चल. सावकार, सासूबाई तुळसाला बाबाजी महाराजांकडे घेऊन गेल्यात. तुम्हाला काय वाटतं, काय होईल तिकडे? आता मला काय माहित ते? नाही म्हणजे अंदाजे सांगा ना. ते होकार देतील? मी इथे बसून कसं सांगू माणिक? आणि जर बाबाजी महाराज नाही म्हणाले तर? ते नाही म्हणाले तर सरळ आहे, हे लग्न नाहीच होणार. आणि जर ते हो म्हणाले तर? अरे, जर ते हो म्हणाले तर लग्न कुठल्याही परिस्थितीत होणार. बाबाजी महाराजांच्या शब्दापलीकडे जाण्याची कुणाची विषाद आहे? हो, मग आपलं लग्न कधी होणार सावकार? घाई करायला हवी ना, कारण आपल्या लग्नाला बाबाजी महाराजांचा होकार आहे. त्यांची आज्ञा तर पाळायलाच हवी ना. चिडका बिब्बा चिडला. बाबाजी महाराज, ही घ्या सखू, ही घ्या सखू. बाबाजी महाराज, बाबाजी महाराज, तुम्हाला अंतर्ज्ञानानं सगळं समजतं ना? ज्ञानानं सगळं समजतं ना? मग तुम्ही हिला कसं ओळखू शकला नाही? ही सखू आहे, सखू. हिनं स्वतः कबूल केलंय.
मनोरमे नाही हे सखू असू शकत नाही असलंच तर तिचं भूत असेल म्या स्वतःच्या हाताने जमिनीखाली खड्डा खोदून हिला गाडून टाकलं मी कशी येईल इथं ही जर भूत असल पिशाच डाकिनी कोणी असल जेटकी नसल तर आता माझ्या हातून सुटणार नाही जय जिंगराबा जिवंत कोंबड्यावानी वाचतो तुला आता काय सुटत नाही तो डोळे उघड ना, आता कशाला घाबरतेस? आणि चाल पुढे चाल. म्हणजे मला भास झाला होता. किती उशीर झाला, जाऊबाई अजून आल्या नाहीत. अहो बाबाजींनी हो म्हटलं असेल ना. तुम्ही कशाला काळजी करताय? मग काळजी करू नये तर काय करू? तुझ्या बरोबर फुगडी खेळू? अगं तू माणिकवर का चिडतेस? ती बिचारी बिचारी, तुम्ही मला नका शिकवू. इथे ना माझं डोकं फिरलंय. आता यांना जाग आली. बाबाजींना अगोदरच विचारायचं ना. आता सगळं ठरल्यानंतर हे खुसपटा काढतायत. अगं वच्छे तू जरा शांत हो. तुझी काही कामं राहिली असतील ना ते आटपून घे ना. नाही, ते मठात काय झालं हे कळल्याशिवाय मी इकडची काडी तिथे करणार नाही. तुम्ही मला काही शिकवू नका. उलट तुम्हीच मठात जा आणि का उशीर होतोय ते बघा ना. हो काहीतरीच काय. अगं वहिनीनं ते आवडणार नाही. हो नाही हो, माझा ना आता जीव इथे ना घुसमटतोय. हो तुम्ही जा ना. आता एवढं सगळं छान सुरळीत जुळलंय तर मोडून टाकायचं. सावकार, मला ना काहीतरी गडबड वाटते. तुळसाचं वागणं मला ना आधीपासूनच खटकायचं. मी काय म्हणते, आपण जाऊन बघूया का? गरज नाहीये बाकी कोणी यायची. मी आणि काका मठात जाऊन बघतो. काका चल, आपण दोघेही जाऊ. चल. अरे मी कशाला हवाय तिथे? टाळा, जबाबदारी टाळा. तुम्ही ना इथे घरातच बसा आणि भाकऱ्या थापा. मी जाते तिथे. अहो जा, हो जा. हो तुमच्या मुलाच्या आयुष्याचा प्रश्न आहे. तिकू येतील तुझ्या बरोबर ते.